त्या मंगल कार्यालयवाल्याने त्या ठिकाणी चुकीच्या माध्यमातून काही अधिकाऱ्याला, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून त्या ठिकाणी सुट्टीच्या टायमाला त्या ठिकाणी यांनी ठराव मंजूर करून घेतला की सदरहून असं ही जागा आम्हाला पार्किंगला मंजूर झालेली आहे आणि ह्याचे आम्ही मूळ 1,00,000 रुपये भरलेत आणि महिना 12,000 रुपये याचं महिना 12,000 रुपये असं ठरलेलं आहे म्हणून एक ठराव पास करून घेतला. परंतु तो ठराव अत्यंत चुकीचा आहे. एवढी गडबड कशाला होती? ठराव अनेक होतात, ठरावाचे अनेक प्रकार आहेत. तिथं त्या ठिकाणी प्रशासकीय ठीक आहे, नगरसेवक नव्हतं, महापौर नव्हता, प्रशासक होतं. मग त्या दिवशी शनिवार आणि रविवारी त्या ठिकाणी तो ठराव कसा मंजूर झाला हा आमचा मोठा प्रश्न आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त साहेबांना या ठिकाणी आम्ही वारंवार पत्र व्यवहार करतोय. आम्ही वारंवार या ठिकाणी त्यांना सांगतोय की हे असणारे लोक यांना या ठिकाणी निवारा महत्वाचा आहे, पार्किंग महत्वाचे नाही आणि आम्ही फुकट मागत नाही. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी ₹1,00,000 भरले, आम्ही 1,20,000 रुपये भरू. त्यांनी 12,000 रुपये भाडं त्या ठिकाणी महिना महापालिकेला देते. आम्ही या ठिकाणी त्यांना 13,000 रुपये करू. परंतु निवारा महत्वाचा आहे. आम्हाला तुम्ही फक्त सोलापूर महानगरपालिकाला महसूल महत्वाचा आहे तर महसूल आम्ही द्यायला तयार आहे. आम्ही फुकट मागत नाही, आम्हाला फुकट नको आहे. या ठिकाणी आमची तिथं दलित वस्ती झाली पाहिजे आणि सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी ह्याच्यावर विचार करावा, महापौर साहेबांनी ह्याच्यावर विचार करावा आणि लवकरात लवकर. हे बघा कसं आहे, सांगणारं सांगून जातंय, ऐकणारं ऐकून जातंय. परंतु सांगणाऱ्याने काय सांगावं हे सुद्धा हे लक्षात आलं पाहिजे. काही लोक जे निवळ नालायक आहेत ते लोक असं म्हणतात की या लोकाला घरं आहेत, या लोकाला जागेची काय गरज आहे. अहो ह्यांची परिस्थिती बघा. यांना जर घरं असते तर एवढा मोठा 6-7 महिने झाले आज संघर्ष आम्ही केला असता का? एवढे सगळे पाठपुरावे केले असते का? त्यांना निवारा महत्वाचा आहे. जर आणि विशेष